हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 13 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. फ्रेंड्स, कान्हा हा पहिल्यांदाच सरकारच्या ऑफिसमध्ये पोहोचलाय आणि मग सरकारने त्याला बसायला एक डेस्क दिला आणि त्याला म्हणाली की कान्हा, मी तुझ्यावर जो विश्वास टाकलाय तो सार्थ कर आणि तुझं काम प्रामाणिकपणे कर. पण कान्हाचं नेमकं काम काय आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे, सरकारला माहीत नाहीये. कान्हाला सरकारला बर्बाद करायचंय आणि कान्हाने चक्क भीष्म प्रतिज्ञा घेतली आहे. कान्हा याने स्वतःलाच वचन दिलंय की फक्त 1 महिन्याच्या आत तो सरकारचं हे ऑफिस बंद पाडणार आणि एवढंच नाही तर सरकारला तिच्याच ऑफिसच्या बाहेर भीक मागायला लावणार. म्हणजे कान्हाने स्वतःला हे खूप मोठं चॅलेंज दिलंय. 1 महिन्याचा वेळ हा काही खूप जास्त नसतो, पण या 1 महिन्यात सरकारचा बिझनेस बंद करणं आणि सरकारला भीक मागायला लावणं म्हणजे आता ही मालिका खूपच भारी होणार आहे, एवढं मात्र नक्की. म्हणजे हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी ही सरकारला विचारते, सरकार थोडा मेंदूवर ताण द्या, आठवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला आठवेल की हा सूट कोणाचा आहे. पण सरकारला ते काय आठवत नाही आणि सरकार म्हणते, मला आहे ना ही कोडी सोडवत बसायला वेळ नाहीये, जे काही सांगायचं ना ते स्पष्ट सांग. हे ऐकून कान्हा हा तिच्याकडे आश्चर्याने पाहतो तर सखीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं. या बाईला आपल्या बाबांचा सूट सुद्धा लक्षात राहिला नाहीये म्हणून तिला वाईट वाटतं. गौतम म्हणतो, हा राघव दादाचा सूट आहे. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. सखी खूप दुःखी होते. कान्हा तिच्याकडे आश्चर्याने पाहतो तर सरकार आपलं नाटक सुरू करते. अरे देवा, मी कसं विसरले, तोच पॅटर्न, तेच फिटिंग, तेच सगळं आणि तोच रुबाब, माझ्या राघवसारखाच दिसतोय आज कान्हा तर. पण सरकार नाटक करतीये हे सखीच्या लक्षात येतं. तर कान्हा हा सखी आणि सरकारला म्हणतो, सरकार आणि बेबी सरकार, हा ड्रेस आहे ना माझ्या सासऱ्यांचा आहे आणि प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की आपल्या बापाचा ड्रेस घालावा. आज मला बापाचा नाही पण सासऱ्यांचा ड्रेस घालता आला. मी कसा दिसतोय बेबी सरकार तुम्ही सांगा. मी तुमच्या बाबांनी एवढा रुबाबदार दिसत नसेल पण थोडाफार तरी बरा दिसत असेल ना. तर सखी त्याला सांगते, हो तू खूप छान दिसतोय, खूप रुबाबदार हँडसम दिसतोय. सरकार चिडून म्हणते, तुमचा हा कौतुक सोहळा करून झाला असेल ना तर कान्हा लवकरात लवकर ऑफिसला पोहोच, नाहीतर पहिल्याच दिवशी तुला ऑफिसला जायला उशीर होईल. सखी त्याला म्हणते, हो कान्हा चल आवर. सरकार तिथून निघून जाते. सखी ही कान्हाच्या हातामध्ये त्याची टिफिन, त्याची लॅपटॉपची बॅग हे सगळं देते आणि हे दोघेही घराबाहेर निघतात. तर मीनाक्षी मात्र चांगलीच घाबरते. या कान्हाने आधी घरात जागा मिळवली, आता ऑफिसमध्ये जागा मिळवली आणि लवकरच तो माझ्या नवऱ्याची जागा घेतो की काय अशी भीती मीनाक्षीला वाटते. कान्हा आणि सखी हे दोघेही घराबाहेर येतात. तेव्हा कान्हा हा आपल्या कारचा दरवाजा उघडू लागतो तर सखी त्याला थांबवते आणि म्हणते, थांबा सर, आजपर्यंत आहे ना तुम्ही अनेकदा माझे सारथी म्हणून काम केलंय, पण आज मी तुमची सारथी होणार आहे. कान्हाला काहीच कळत नाही. सखी हात पुढे करते आणि कान्हाला गाडीची चावी द्यायला सांगते. कान्हा तिला गाडीची चावी देतो तर सखी गाडी अनलॉक करते आणि गाडीचा मागचा दरवाजा उघडते आणि कान्हाला गाडीत बसायला सांगते. कान्हाला खूप आश्चर्य वाटतं. तो मागच्या सीटवर बसतो. सखी त्याला सांगते, आजपर्यंत तुम्ही माझे कृष्ण होता, तुम्ही माझे सारथी होता, पण आज मी तुमची सारथी असणारे, मी तुमची कृष्ण असणारे मिस्टर कान्हा, असं म्हणून ती कान्हाला डोळा मारते आणि गाडीत ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसते. सखी खूप लाजत असते. कान्हा हा मागच्या सीटवर बसलेला असतो. हे दोघे चांगलेच खुश असतात आणि मग सखी गाडी सुरू करते आणि थोड्याच वेळात ते सखी कन्स्ट्रक्शनच्या ऑफिस बाहेर पोहोचतात. सखी ही कान्हाला सांगते, तर मिस्टर कान्हा सर, आलंय तुमचं सखी कन्स्ट्रक्शनचं ऑफिस, चला आज तुमचा ऑफिसचा पहिला दिवस आहे. कान्हा खूप खुश होतो. सखी गाडी खाली उतरते. कान्हा गाडीतच बसलेला असतो. तेवढ्यात त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक मुलगी तेथे येते. तिचं नाव वैशाली असतं आणि ती म्हणते, हॅलो मॅडम, तुम्ही आलात. तुम्ही जर आधी सांगितलं असतं तर आपण काहीतरी छान प्लॅन केलं असतं. तर सखी म्हणते, नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सखी गाडीचा दरवाजा उघडते आणि कान्हा हा गाडीतून खाली उतरतो. पण कान्हा हा इतका हँडसम, इतका डॅशिंग दिसत असतो की ही मुलगी वैशाली कान्हाकडे एकटक पाहतच राहते आणि कान्हावरून तिची नजर हटतच नाही. हे सखीच्या लक्षात येतं आणि कान्हाच्या सुद्धा लक्षात येतं की ही मुलगी कान्हावर फिदा झाली आहे.
कान्हाला सुद्धा हे समजतं आणि कान्हा या मुलीला म्हणतो, तुम्हाला ऑफिसमध्ये काम असेल ना, जायला उशीर होत असेल, तेव्हा कुठे ही मुलगी भानावर येते आणि हो हो असं म्हणून आतमध्ये निघून जाते. तिला पाहून सखी विचार करते, सगळंच अवघड आहे. कान्हा आतमध्ये जाऊ लागतो तर सखी त्याला म्हणते, थांब थांब, एक खूप महत्त्वाचं काम आहे. आणि ती कान्हालाही लॅपटॉपची बॅग आणि त्याचा टिफिन देते आणि तेवढ्यात समोरच्या दुकानात जाऊन दही आणि साखर घेऊन येते आणि चक्क कान्हाला दही साखर खाऊ घालते. कान्हा तिला विचारतो, हे सगळं कशासाठी? सखी सांगते, मला हे दाभाडे मावशींनी शिकवलं होतं की जेव्हा आपल्या घरातील एखादी व्यक्ती ही चांगल्या कामासाठी जात असेल ना, तर त्यांना दही साखर खाऊ घालावं, ते खूप चांगलं असतं. सखीला आणि कान्हाला आनंद झालेला असतो. तेव्हा कान्हा सखीला सांगतो, जेव्हा जेव्हा आपण आयुष्यात पुढे जातो ना, तेव्हा मागे राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा एकदा कराव्यात. नाहीतर भूतकाळातील गोष्टींचं संचित आपल्या वर्तमानावर आणि भविष्यावर पडतं. पण कान्हा काय बोललाय हे सखीला कळतच नाही आणि ती म्हणते, कान्हा किती अवघड बोलतोयस तू, म्हणजे तुला काय म्हणायचंय? तर कान्हा हा तिच्यासमोर तिच्या बोटातील रिंग पकडतो. ही रिंग पाहून सखीला आश्चर्य वाटतं. कान्हा तिला सांगतो, तुम्हाला ही रिंग आठवते का? लग्नाच्या वेळेस मी तुमच्या बोटात ही रिंग घातली होती आणि जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा ही रिंग तुमच्या बोटातून गळून पडली होती आणि मला गौतम काका म्हणाले होते, पहा सखीला तू इतका आवडत नाही की तू घातलेली रिंगसुद्धा तिच्या बोटातून गळून पडली. आणि या दोघांनाही चाळीत एकत्र घालवलेले क्षण आठवतात. त्याचबरोबर आपली पहिली भेट आठवते आणि एकमेकांबरोबर झालेलं प्रेमाचे क्षण आठवतात. कान्हा हा सखीला म्हणतो, आता मी तुम्हाला थोडं आवडू लागलोय, तुम्ही मला थोडं ॲक्सेप्ट करताय, तुम्ही ही रिंग परत घालाल का? सखी आपला हात पुढे करते आणि कान्हा प्रेमाने तिच्या बोटात ही रिंग घालतो. कान्हा आणि सखी हे दोघे खूप खुश होतात. सखीला कान्हाबरोबर आपलं लग्न झालं होतं ते आठवतं आणि या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा असतो. तेव्हा कान्हा हा सखीला म्हणतो, चला बेबी सरकार, मला माझ्या ऑफिसला जायचंय, नाहीतर उशीर होईल. आणि आज तुमच्यामुळे मी वेळेवर ऑफिसला पोहोचलो. जर तुम्ही रोज मला असं ऑफिसला सोडलं तर किती छान होईल ना. सखी म्हणते, हो मी तर रोज सोडेल, पण जा तू जा आता आतमध्ये. असं म्हणून ती कान्हाला जायला सांगते आणि स्वतः गाडीत जाऊन बसते. कान्हा तिला बाय बाय करतो. सखी तेथून निघून जाते आणि कान्हा या सखी कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसकडे पाहतो आणि म्हणतो, सरकार, आता तुमचे दिवस भरले आहेत आणि लवकरच तो दिवस येणार आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्याच ऑफिसच्या बाहेर बसून भीक मागणार आणि हे माझं कबीर किर्लोस्करचं तुम्हाला वचन आहे. असा ठाम निश्चय असं स्वतःलाच वचन कान्हा देतो. पण त्याच वेळेस त्याला चक्क धर्मयुद्ध हातावर लिहिलेला संजय दिसतो. कान्हा त्याच्याकडे पाहतो आणि त्याच्याजवळ येतो तर तोपर्यंत तेथे किरण सुद्धा आलेला असतो आपल्या सेक्रेटरीच्या अवतारामध्ये. किरण सांगतो, आजीला तुझ्याशी बोलायचंय. तो कान्हाला फोन देतो. कान्हा फोन उचलतो तर आजी त्याच्यावर चिडून म्हणते, या दोघांना आहे ना, तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला पाठवलंय. तुझे नव्या नवरा बायकोचे चाळे करून झाले असतील ना, तर आपल्या कामाकडे लक्ष दे. कान्हा गप्प बसतो. आजी त्याला सांगते, आता तू सरकारच्या घराला तर खिंडार पाडलाय, पण मला लवकरात लवकर सरकारला बर्बाद होताना पाहायचंय. आणि आता तू तिच्या ऑफिसमध्ये घुसलाय तर तुला हे काम जास्त सोपं जाणार आहे. त्यामुळे स्वतःच्या उद्दिष्टाकडे लक्ष दे, फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नको, आपला वेळ वाया घालू नको. असं म्हणून आजी फोन कट करते. कान्हा किरणला फोन देतो आणि थोड्याच वेळात कंपनीमध्ये एंट्री घेतो. तो रिसेप्शनवर येतो तर रिसेप्शनिस्ट ही परशुरामशी बोलत असते. कान्हा तिला विचारतो, मी कान्हा महाडिक, मी आतमध्ये कोठे बसायचंय? पण ही रिसेप्शनिस्ट सुद्धा कान्हाला पाहताच त्याच्यावर फिदा होते. तिला कान्हा खूप आवडतो आणि परशुराम तिच्याशी बोलत असतो हे ती विसरूनच जाते आणि त्याच्याकडेच एकटक पाहत राहते. तेव्हा परशुराम विचारतो, ए आहेस ना, झोपलीस की काय? पण ही रिसेप्शनिस्ट कान्हाकडेच एकटक पाहत राहते. कान्हाला समजतं ही माझ्यावर फिदा झाली आहे आणि कान्हा तिला म्हणतो, फोनवर बोला ना, ते तिकडे बोंबलत बसली आहे. पण या रिसेप्शनिस्टला काहीच समजत नाही आणि ती कान्हाकडेच एकटक पाहत राहते. कान्हा तिला भानावर आणतो, फोनवर बोलायला सांगतो आणि आतमध्ये ऑफिसमध्ये येतो. आणि कान्हा तेव्हा 2 एम्प्लॉईला बोलताना पाहतो. कान्हा आणि सखीला बाहेर भेटलेली वैशाली सचिन नावाच्या एम्प्लॉईला सांगत असते, मी आत्ताच सखी मॅडमच्या नवऱ्याला पाहिलं, इतका हँडसम आहे तो, खूप छान दिसतो आणि आजपासून तो आपलं ऑफिस जॉईन करणार आहे. तर हा सचिन मात्र जळ कुकडा असतो आणि म्हणतो, कसला हँडसम आणि कसला काय,
मी ऐकलंय तो घर जावई आहे आणि घर जावई म्हणजे बिनकामाचे असतात. त्याला काहीच जमत नसेल, फक्त फुशारक्या मारत असेल. येऊ दे त्याला ऑफिसमध्ये, सगळं कळेलच. आणि हे ऐकून कान्हाला त्याचा खूप राग येतो. सचिन एक फाईल घेऊन जाऊ लागतो, तर त्याची आणि कान्हाची धडक होते आणि सचिन कान्हाला पाहून खूप घाबरतो, त्याला सॉरी म्हणतो. तर कान्हा त्याला उत्तर देतो, असं काम करूच नये ज्यासाठी सॉरी म्हणावं लागेल. आणि मग तेथे असली नैना नावाची मुलगी सुद्धा तेथे येते. सचिन, वैशाली हे सगळे कान्हाला हाय करतात, वेलकम करतात. कान्हा सगळ्यांना वेलकम म्हणतो आणि तेथेच उभा राहतो. तेवढ्यात एक नवाते नावाचा माणूस एका सचिन नावाच्या माणसावर खूप चिडलेला असतो आणि त्याला जाब विचारतो, या चाव्यांना तू का हात लावलास? तुला माहिती आहे ना, या ऑफिसमध्ये फक्त मीच या चाव्यांना हात लावू शकतो, पुन्हा या चाव्यांना हात लावायचा नाही. तर हा सचिन म्हणतो, सॉरी सर, मी तुमच्याच कामासाठी हात लावला होता. नवाते म्हणतो, तुला सांगितलं ना, पुन्हा माझ्या कामासाठी सुद्धा या चाव्यांना हात नाही लावायचा. आणि कान्हा या चाव्या महत्त्वाच्या असतील असा विचार करू लागतो. तर इकडे सरकार ऑफिसमध्ये पोहोचते आणि परशुराम एखाद्या वॉचमनसारखा, ड्रायव्हरसारखा तिच्या गाडीचा दरवाजा उघडतो. सरकार गाडी बाहेर येते आणि परशुरामला ठणकावून सांगते, आज त्या लोणावळ्याच्या क्लायंटबरोबर आपली खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तेच काम करायचं आहे. ऑफिसमधील स्टाफला सांग, आपली सगळी हातची कामं सोडा आणि त्या मीटिंगकडे लक्ष द्या. मला त्यात कोणतीही गडबड झालेली चालणार नाही. परशुराम म्हणतो, हो सरकार, ते सगळं होऊन जाईल, मी ते करतो, तुम्ही काळजी करू नका. मला तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. सरकार विचारते, काय? तर परशुराम म्हणतो, तुम्ही त्या कान्हाला ऑफिसमध्ये का नोकरी दिली आणि त्याची कॅपेबिलिटी आहे का आपल्या ऑफिसमध्ये काम करण्याची? तुम्ही त्याच्यावर हा विश्वास टाकलाय, तो विश्वास तो सार्थ करू शकत नाही, या संधीचं सोनं करू शकत नाही. सरकार चिडून म्हणते, तू त्या कानाविषयी कशाला विचार करतोय? आजपर्यंत मी तुला इतक्या संध्या दिल्या, तू त्याची मातीच केली, कधी त्याचं सोनं केलंय का? त्यामुळे ना, स्वतःच्या कामाकडे लक्ष दे, त्या कानाकडे नाही. आणि पुन्हा या विषयावर माझ्याशी बोलायचं नाही, हे लक्षात ठेव. परशुरामची बोलतीच बंद होते. सरकार आतमध्ये जाते आणि परशुराम तिच्या मागे मागे शेपटीसारखा जातो. इकडे सखी घरी परत येते. तेव्हा तिला दिसतं की कान्हाने रूममध्ये अक्षरशः पसारा घालून ठेवलाय, सगळी रूम उद्ध्वस्त करून ठेवली आहे. सखी चिडून म्हणते, अरे देवा, या माणसाला सुधारण्यात माझं संपूर्ण आयुष्य निघून जाईल. आणि ती रूमची आवरासावर करू लागते. सखी विचार करते, आता या माणसाला ना घरी येऊ दे. हा हिरो घरी आला ना, मग त्याला चांगलाच धडा शिकवते की आपली रूम कशी नीट आवरून ठेवायची असते. आणि सखी त्याचे सगळे कपडे त्याच्या या सूटकेसमध्ये भरते. तेव्हा हा गाईचा बॅच त्यातून खाली पडतो, पण सखीचं त्याकडे लक्षच नसतं. तर इकडे नवाते हा ऑफिसमध्ये सगळ्यांना चांगलाच धाक दाखवत असतो. तेव्हा नैना ही वैशालीला म्हणते, हा नवाते म्हातारा आहे ना, खूप त्रास देतोय आपल्या सगळ्यांना. आणि त्या सचिनला काय गरज होती चाव्यांना हात लावायची? उगाच त्याची बोलणी खावी लागली ना. तेव्हा सगळं काही कान्हा ऐकत असतो आणि कान्हा या नवातेजवळ जातो आणि म्हणतो, अरे वा, तुम्ही तर ऑफिसला काय शिस्त लावली आहे. म्हणजे एखादा घोडेस्वार असतो ना, तो आपल्या घोड्याला लगाम लावतो, तो म्हटला की घोडा थांबतो, तो म्हटला की घोडा पळतो. तसं आहे तुमचं. वा वा, तुम्ही ऑफिसमध्ये चांगली शिस्त ठेवली आहे, सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवताय तुम्ही. पण नवाते काहीच उत्तर देत नाही आणि कान्हा त्याच्यासाठी एक शेर म्हणतो. त्यामुळे वैशाली खूप खुश होते आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजू लागते. तेवढ्यात परशुराम तेथे येतो आणि चिडून म्हणतो, काय चाललं हे सगळं? हा काय थिल्लरपणा सुरू आहे? तुम्ही ऑफिसमध्ये काम करायला येता की असा थिल्लरपणा करायला येता? मला तर एकच कळत नाहीये, हा कान्हा आज ऑफिसमध्ये आलाय म्हणजे काय सगळ्यांनी काम नाही करायचं असं ठरवलं का? गुपचूप आपापली कामं करा. आणि कान्हा हा त्याच्या डेस्कवर जाऊ लागतो. तर परशुराम त्याला हाक मारतो, हे कान्हा थांब, हे कान्हा थांब. पण कान्हा ऐकलं का नाही ऐकलं करून पुढे जातो. त्यामुळे परशुराम खूप चिडतो आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला थांबवतो आणि विचारतो, ए कुठे चाललायस तू? तर कान्हा सांगतो, माझ्या डेस्कवर माझं काम करण्यासाठी. तर परशुराम स्माईल करतो आणि म्हणतो, तुझ्या डेस्कवर तुझं काम करण्यासाठी? अरे, तुझी लायकी का डेस्कवर बसून काम करण्याची? चल माझ्याबरोबर, मी तुला तुझ्या लायकीचं काम आणि तुझ्या लायकीची जागा दाखवतो. असं म्हणून परशुराम कान्हाला आपल्याबरोबर पिऊन जवळ घेऊन जातो आणि या पिऊनला म्हणतो, आजपासून ना हा तुमच्याजवळ बसेल आणि तुमच्यासारखंच काम करेल, याला तुमचं सगळं काम शिकून द्या. हे ऐकून कान्हाला खूप राग येतो की परशुराम चक्क त्याला
पिऊन बरोबर बसायला सांगतोय आणि पिऊनची कामं करायला सांगतोय. पण या परशुरामची ऑफिसमध्ये आणि सरकारच्या नजरेत काय लायकी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कान्हाला मात्र राग येतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आजचा एपिसोड पाहायला खूप मजा आली. कान्हा हा आता चक्क सरकारच्या ऑफिसमध्ये जॉईन झालाय आणि आता तो सरकारच्या ऑफिसमध्ये गेलाय म्हणजे सरकारला खूप त्रास होणार आहे. आणि कान्हाने जी भीष्म प्रतिज्ञा घेतली आहे की मी सरकारला तिच्याच ऑफिस बाहेर भीक मागायला लावणार, याचा अर्थ आता कान्हा हा काहीतरी जगावेगळं करेल ज्यामुळे सरकार उद्ध्वस्त होईल, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू कान्हा सरकारला तक्रार करणार की परशुराम त्याला डेस्क देत नाहीये आणि चक्क त्याला पिऊन बरोबर बसायला सांगतोय, पिऊनची कामं करायला सांगतोय. त्यामुळे सरकार ही परशुरामवर खूप चिडणार आणि पुन्हा एकदा परशुरामला त्याची लायकी दाखवून देणार की या ऑफिसमध्ये कोण कोठे बसेल, कोण काय काम करेल आणि कोण काम करेल हे मी ठरवते. परशु, तू नाही ठरवायचं आणि तेवढी तुझी लायकी नाहीये. त्यामुळे परशुरामची बोलती बंद होईल. तो खूप चिडेल कान्हावर आणि मग सरकार ही कान्हाला त्याचं डेस्क दाखवणार आणि कान्हाला तेथे बसायला सांगणार. सरकार कान्हाला म्हणेल, हे तुझं डेस्क आहे आणि मी खूप विश्वासाने तुला ही जबाबदारी सोपवतीये. तू या संधीचं सोनं कर आणि तुझं काम पूर्ण कर, असं म्हणून सरकार तेथून निघून जाईल. आणि मग सरकार गेल्यानंतर कान्हा कबीर किर्लोस्करचा गॉगल लावणार. म्हणजेच हा गॉगल लावताच त्याची पर्सनॅलिटी चेंज होते. कान्हा महाडिकचा कबीर किर्लोस्कर होतो आणि कबीर किर्लोस्कर म्हणतो, सरकार, तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ना ती मी एकदम मन लावून पूर्ण करणार आणि तुमच्या ऑफिसला नेस्त नाबूद करणार, तुम्हाला बर्बाद करणार. मी तुम्हाला वचन देतो, फक्त 1 महिन्यात मी तुमचं हे ऑफिस बंद पाडणार आणि तुम्हाला तुमच्याच ऑफिस बाहेर भीक मागायला लावणार. म्हणजे कान्हाने आता खूप मोठी भीष्म प्रतिज्ञा केली आहे की फक्त 1 महिन्यात तो सरकारचा बिझनेस बंद पाडणार आहे, सरकारचं हे ऑफिस बंद पाडणार आणि सरकारला चक्क ऑफिस बाहेर भीक मागायला लावणार. आणि हे काही सोपं काम नाही आहे, कारण सरकार ही खूप मोठी बिझनेसवुमन आहे, त्याच्याकडे खूप पैसा आहे आणि इतक्या मोठ्या बिझनेसवुमनला देशोधडीला लावणं, तिला पूर्णपणे बर्बाद करणं, यासाठी कान्हाला काहीतरी जगावेगळं करावं लागेल, एवढं मात्र नक्की. पण इतक्या वर्षांचं प्लॅनिंग कबीरचं असणार आहे आणि तो नक्कीच हे करू शकतो, हे सुद्धा तितकंच खरं आहे. तर दुसरीकडे सरकारच्या घरी सखीने चाळीतील सगळ्या मुलांना बोलवलेलं असतं आणि चाळीतली ही सगळी मुलं सखीच्या रूममध्ये पकडापकडी खेळत असतात. म्हणजे सखी या सगळ्यांबरोबर खूप एन्जॉय करत असते. पण तेवढ्यात चाळीतला एक लहान मुलगा चक्क कान्हाची जी सुटकेस असते ती सुटकेस घेऊन पळतो आणि म्हणतो, तुम्ही कुणीच मला पकडू शकणार नाहीये. आणि मग तो ही सुटकेस घेऊन रूम बाहेर पळणार. जिन्यावरून पळत असेल तेव्हा त्याला ठेस लागून तो खाली पडेल, त्यालाही दुखापत होईल आणि कान्हाची बॅग सुद्धा खाली पडणार, ती उघडणार आणि यातून गाय आणि वासराचा जो बॅच असेल, जो तेजस्विनीचा होता, तो खाली पडणार. त्याच वेळेस सरकार तेथे येईल आणि हे सगळं पाहून सरकारला खूप राग येणार. तर सखीला सुद्धा धक्का बसणार की हा लहान मुलगा खाली पडलाय, त्याला दुखापत झाली असेल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही सरकार चाळीतील लहान मुलांना चक्क आपल्या बंगल्यात पाहून खूप चिडणार, त्यांचा अपमान करणार, त्यांना हकलून लावणार आणि यावरून सखी आणि सरकारमध्ये चांगलीच बाचाबाची होईल. सखी ही सरकारला ठणकावून सांगेल की या मुलांना मी बोलवलंय आणि ते माझ्या खोलीत होते, तुम्हाला त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाहीये. आणि सरकार ही सखीला सुनावेल की 1 महिना तू त्या चाळीत राहून आली आणि तू माझ्या घराला सुद्धा त्या चाळीसारखं घाणेरडं बनवायला निघाली आहेस. तेथील संस्कार तर तू घेऊन आलीसच, तेथील लाईफस्टाईल घेऊन आली आणि त्याचबरोबर आता त्या चाळीतल्या या लहान मुलांना सुद्धा इथे घेऊन आली, या चाळीचा माझ्या घराला तुझी ती घाणेरडी चाळ बनवण्यासाठी. आणि मग सखीसुद्धा काही गप्प बसणार नाही, ती सुद्धा सरकारला तोडीस तोड उत्तर देणार आणि या दोघींमध्ये चांगलंच युद्ध रंगेल, एवढं मात्र नक्की. आणि मग सरकारने जर हा गाई आणि वासराचा बॅच पाहिला तर सरकारच्या लक्षात येईल हे तर तेजस्विनीकडे होतं आणि मग त्यावरून सुद्धा मोठा धिंगाणा होऊ शकतो, ती कान्हाला जाब विचारू शकते, हे सुद्धा खरं. तर फ्रेंड्स, खरंच
लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. मालिकेत काही नवीन कॅरेक्टर्स आले आहेत आणि कान्हा सरकारच्या ऑफिसमध्ये पोहोचलाय. तो सरकारच्या ऑफिसमध्ये तर पोहोचलाय, पण त्याने खूप मोठं चॅलेंज घेतलंय. फक्त 1 महिन्याच्या आत सरकारला देशोधडीला लावायचं, तिच्याच ऑफिस बाहेर तिला भीक मागायला लावायची. मग कान्हा हे करू शकेल का? तो सरकारला बर्बाद करणार का? पुढील 1 महिन्यामध्ये एकानंतर एक खूप भारी ट्विस्ट येणार आहेत. ही मालिका एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, एवढं मात्र नक्की. कारण हळूहळू कान्हाचं सत्यसुद्धा बाहेर यायला लागलंय. कान्हा जे काही करतोय ते सुद्धा सरकारला कळू शकतं. त्याची खरी ओळख सरकारला कळू शकते. आणि जर कान्हा यशस्वी झाला, त्याने सरकारला बर्बाद केलं, भिकेला लावलं, तर ही मालिका खूपच भारी होईल, पाहायला मजा होईल, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा लपंडाव आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.